आजच्या कार्यक्रमाचं आयोजन खास करून आमचे सन्माननीय आमचे आदरणीय श्री अशफाकजी चौधरी आणि त्याचबरोबर खरं तर प्रसादजी करसुळे आणि आमचे करणजी करपे यांच्या वतीने आपण पाहतो इथे करण्यात आलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. तर चला बोला गणपती बाप्पा क्या बात है, क्या बात है. मी प्रथम विनंती करतो आहे की आपल्या सर्वांचा लाडका असा व्यक्तिमत्व आणि गुरुवर्य धर्मवीर साहेबांचे परम लाडके शिष्य सन्मान्य आदरणीय ठाणेचे प्रमुख शिवसेनेचे श्री हेमंतजी पवार साहेबांचा आपण सन्मान करत आहोत, त्याचं स्वागत करत व्हायला पाहिजे. आम्ही आज करणजी करतोय आयोजन कमिटीच्या वतीने आज स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. तसेच आमच्या आज सर्व भागातील सन्मान्य शिवसेनेचे शाखा कारण आपल्या सर्व भागातील स्थानिक शाखा प्रमुख संतोषजी कदम तसेच सन्मान्य उपप्रमुख सय्यदजी आमचे अशफाक भाईच्या वतीने आमच्या प्रसाद भाईच्या वतीने युवा सेनेचे अशफाक चौधरी व प्रसाद करकुळे स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आपला छोटाखानी 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार अशफाक चौधरी आज सांगायला हरकत नाही की विविध शाखा म्हणजे सामाजिक उपक्रम असतील जेवढे वर्षातून 7 ते 8 वेळा विविध उपक्रम ते सतत राबवत असतात. युवा सेनेच्या माध्यमातून कुठचे ना कुठचे कार्यक्रम त्यांचे सतत होत असतात आणि असाच एक 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ अशफाक चौधरी व त्यांचे सर्व सहकारी आज इथे करत आहेत. आमचे कमलेश चव्हाण आहेत, युवा प्रमुख संतोष कदम आहेत, मनोज करते पण आहेत. मी काय भाषण करणार नाही जास्ती. मला आता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जो त्रास सहन केला किंवा जो ओझं तुमच्या डोक्यावरती होतं उत्तराचं ओझं ते कुठेतरी निवडलेलं आहे. परंतु आज तुम्ही जे 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे पास झालेले आहेत, आपण सर्वसामान्य कुटुंबातले सर्व विद्यार्थी आहोत आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांना किती कष्ट करावे लागतात आणि त्याच्या तुम्ही पास झाल्यानंतर त्यांचा आनंद किती झाला असेल घरामध्ये जास्ती करून आईला की माझा मुलगा माझी मुलगी 10वी पास झाली, सुटले बाबा मी एकदाची. आणि वडिलांचं काय चालून जातं. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर आज कोणाला किती टक्के पडल्यापेक्षा तुम्ही पास झालात हे सर्वात महत्वाचं आहे आणि तुमच्या पुढच्या कॉलेज जीवनामध्ये असो पुढच्या भावी वाटचालीसाठी युवा सेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सर्वांना तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि या छोट्याखानी कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद जय महाराष्ट्र. ईर्षेने या भावनेने आपले श्री अशफाकजी चौधरी आणि त्याचबरोबर आमचे ते प्रसादजी करसुळे या प्रामाणिक चांगला विचार करत खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केले. तेव्हा खरं तर 10वी 12वी विद्यार्थी सर्वप्रथम मी विनंती करतो आहे की 12वी मध्ये विद्यार्थिनीचं मी नाव इथे घेत आहे आणि तिला मिळालेलं आहे चक्क 50%, 50%. And definitely this is खरंच एक आनंददायी निश्चित आपल्याला म्हणावा लागेल. सो नेहा गुप्ता ने यहाँ पे उनको मिल गया है जो 50%. ट्वेल्थ मध्ये तिला मिळाले आहे तिला 60%, 60%. सो रिया चौधरी, सो प्लीज लेट्स कम ऑन दिस स्टेज. प्लीज आपण या मंचावरती येत आहे आणि त्यानंतर नाव आहे ते पूर्वा डोंगरे आणि रिया ताईंना देखील आपण पाहतो इथे मानाची शाल दिली जाते आणि छानशी एक भेटवस्तू तिला दिली जाते. आणि रिया तू काय करायचं ठरवलेलं आहेस? पूर्वा डोंगरे तिला मिळाले 65%, 62%. 36% ज्याला मिळालेलं आहे 12वी मध्ये तो आमचा सिद्धेश भाकरे. आपण पण रेडी राहायचंय. ओके, आपण पण रेडी राहायचंय. सो आमची पूर्वाताई डोंगरे आपलं खूप खूप अभिनंदन आहे. आपण काय घेणार थोडक्यात आपण सांगा. तर काय LLB. क्या बात आहे, क्या बात आहे. सो LLB मध्ये आपण पुढे पण प्रवेश घेण्याचा आपण निश्चित केलेला आहे. खूप खूप कौतुक आहे आपलं. आपलं खूप खूप कौतुक आहे सिद्धेशची की आज आणि आला खरं तर आपल्या सर्वांचा लाडका असा व्यक्तिमत्व सर्वांना ठाणेचे प्रमुख शिवसेनेचे आदरणीय हेमंतजी पवार साहेबांच्या शुभ आहे. 12वी मध्ये आपल्याला मिळालेले आहेत 50%. सो चला या विषयावरती
आणि विशाल मला एक सांग बेटा, ज्या वेळेला चक्क तुला 15% तुला प्लस मिळालं, बेनिफिट आहे तुझं. मी काय म्हणतो 15%, कारण का दहावीमध्ये विशालसाठी जोरदार टाळ्या. खूप कौतुक आहे तुझं. चला आता ह्या 12वीमध्ये चक्क मिळालेला जशी गॉट 77%. उद्यानला मिळालेले आहेत चक्क 77% हर्ष गोळी. सो 12th मध्ये त्याला चक्क 50% मिळालेले आहेत. बघा काय चेहऱ्यावरती आनंद आहे बघा. 50% मिळाले, पण 50% खूप आनंद आहे. आणि खरंच 50% खूप चांगले मार्क आहेत निश्चित आमच्यासाठी तरी. आम्ही त्याकडे आम्हाला 35-40% खूप होते हो आम्हाला. पण आता हा आमच्या चला विघ्नेश रामाने आणि ऑलमोस्ट ही गॉट highest percentage 80%. My God, 80%. मिळालेला आहे. आम्हाला सांगितलं तो पुढील भविष्यातून काय विचार करायचा. आकाश तार कसे त्याला 10वी मध्ये मिळालाय चक्क 86.1%. म्हणजे 1% पण किती मोठी ऐमेत असते हे बघा. वा बापरे. पण सरी आपण पण जरा प्लीज या मंचावरती येतं सार्थक. पण सरी सार्थक आपण इथे आहात का? आपण खाली नंतर म्हणजे अनुष्या नेर आपण इथे आहात का अनुष्या? चला अनुष्या. चला त्यानंतर मात्र समर्थ, त्यानंतर यामिनी घरण्या. यामिनी घरण्या आपण आहात तिथे खाली. आपण हा चला यामिनी ताई आपण खाली थांबा. त्याला तनिष्का शिंदे आपण आहात का इकडे? सचिन राऊत, त्यानंतर मात्र दीक्षांत माने आपण आहात इथे. दीक्षांत माने. चला एकेकाने भरती आपण येतं, एकेकाने आपण भरती येतो. कोमल गोसावी, अनुषा नायक. अनुषा नायक. चला अनुषा नायक. अनुषा नायरकडे स्पेशली आम्ही येणार आहोत. आणि ऑलमोस्ट सी 95% इट्स नॉट अ शो. 95% टू मच. आणि अनुष्या नायर आपण तिला पाहतो 95% तिला मिळालेला आहे. तिने अचीव्ह केलं आहे टेन्थ मध्ये आणि खरंच खूप मोठी कामगिरी तिने साध्य केलेली आहे. सो अनुष्या just tell me about your future plans अनुष्या. कॉमर्स अच्छा कॉमर्स स्ट्रीम्स मध्ये आणि स्पेशलायझेशन काय करण्यात ठरवलं आहेस का? नाही बघितलं. अच्छा अजून तरी सध्या 11th आणि 12th करता त्यानंतर ठरवणार आहेस. सो एनिवे तुझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आमच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. कमलेशजी चव्हाण यांच्या वतीने चक्क 5,000 रुपये रोख दिले जात आहेत आमच्या या ताईंना. अनुष्या नायर हिला कारण का 95% हायस्ट पर्सेंटेज मिळाला. चक्क 5,000 रुपये रोख दिले जात आहेत. विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय कमलेश चव्हाण यांच्या वतीने अनुष्या नायर. सो ग्रेट 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 अभिनंदन. मला सांग ही सगळी तयारी तू कशी काय केलीस? म्हणजे 95% तू कशी काय अचीव्ह केलीस? त्यासाठी काय पूर्व तयारी केली होतीस? फक्त अभ्यास केला. नाही फक्त बघा फक्त दिवसाचे 2-3 तास फक्त अभ्यास करून तिने 95% तिने अचीव्ह केलेले आहेत. रात्रीचा ती कधी अभ्यास तिने केला नाहीये. लक्षात घ्या. कौतुक आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अरे टाळ्या का वाजवा जरा जोरदार. आणि यानंतर मात्र नाव आलेलं आहे ते आठवलेलं आहे. आणि मायना मुलवासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. चक्क 77% तिला मिळालेल्या आहेत. चैतन्य परदेशी आणि श्रावणी शिंदे आणि स्वरा आरोटे आणि रोशन गुप्ता आपण सर्वांनी रेडी जायचं खाली एकाच्या पाठोपाठ. आणि लक्षात घ्यायचं देखील
ये बहुत ही जरूरी सूचना मैं कर रहा हूँ. आपला आपला सन्मान घेऊन आपण लगेच जाऊ नका. लक्षात घ्या. स्वतः विघ्नेश आपण आता विघ्नेश सत्कार वेदांत गोसावी नाव. हा चैतन्य आपण ते पाहतो आणि बघा पूर्वीच्या काळी ना असा सत्कार सन्मान सोहळा फार क्वचित होत असेल नाही का. आता कसं आहे माहिती आहे का आमच्या सामाजिक संदर्भाची जाण असलेल्या आमच्या या बाब आहेत. चला त्यानंतर माझं कनिष्ठा शिंदे झालेत का. ओके सचिन राऊत आपण इकडे आहात का. सचिन राऊत त्यानंतर आपला राज आंबेकर शोधले तुम्ही. तसंच आमच्या युवा सेनेचे आमचे सन्माननीय प्रसादजी गणेशजी वाघ यांचंही आपण पाहतो इथे आगमन झालेलं. ठाणे शहर युवा सेनेचे समन्वयक प्रसादजी गणेशजी वाघ यांचंही आपण पाहतो इथे आगमन झालेलं. या दोघांचंही सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत. सोहळा आरती आणि पण या मंचावरती येते. समस्त 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाते पास झालेल्यांचा. आणि आजचा हा सन्मान सोहळा खऱ्या अर्थाने अत्यंत अभिमानाचा निश्चित म्हणावा लागेल. तेवढाच आनंदाचा आहे. आणि त्यांचं मात्र वेदांत मोहिते आणि रोशन गुप्ता प्लीज आपण पण मंचावरती यायचं इथे मंच पे आ जाइएगा. चला वेदांत मोहितेचा इथे सन्मान केला जातो. आणि आमच्या आताचा युवा सेनेचा सन्मान आमचे आणि नाशिक जिल्ह्याच्या समन्वयक असलेल्या आमच्या शिवसेनेच्या लोकसभेच्या समन्वयक असलेल्या आदरणीय आमच्या पूजाताई गणेश वाघ मॅडम यांचा आपण सन्मान करायचा आहे. चला पूजाताई वाघ यांचा आपण सन्मान करायचा आहे. चलिए जरा जोरदार टाळ्या. शिवसेनेच्या राखणी आणि या भागाच्या महिला संघटनेत असलेल्या आमच्या पूजाताई गणेश वाघ मॅडम श्री प्रसाद गणेश वाघ यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. मग मी केला आता त्यांची आज सुपुत्र झाली. आणि त्यात आमचे शिवसेनेचे वाघ ज्यांना म्हटलं जातं ते उप विभाग प्रमुख श्री दत्ता फासले सरांचंही पाहतो आपण ते आगमन झालेलं. दत्ता फासले सर प्लीज आपण या म्हणजे श्री दत्ता फासले साहेबांचे आपण सन्मान करत आहोत. 1,00,000 शिंदे साहेबांच्या बर्थडेला दत्ता फासले साहेबांच्या बद्दल तुम्हाला मी सांगतो. आणि उपयोग दत्ता फासले आपण पाहतोय सन्मान करताना खास करून एक छोटीशी भेट आहे. मानाची शाल पण आहे आणि गौरव वेदांत सौरकर क्या नाम है सांगू सगळे अभय राऊत यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. आणि दिनेश गुप्ता बहिणीकडून होतं म्हणजे बहिणीला दिला जात आहे. 95.20 म्हणजे 95.20% साठी तिचे पप्पा आले. आम्ही सन्मान नक्कीच करणार आहोत. बेटा सबसे पहले आपका नाम बताइए. अनुषा नायर. जी, जिस तरीके से आज आपका सत्कार किया गया अशफाक चौधरी सर और प्रसाद सर के द्वारा आप लोगों को जो जिस तरीके से यहाँ पर सम्मानित किया गया, क्या फील कर रहे हैं आप? अच्छा फील कर रहे हैं. जी, अभी आगे क्या इरादा है आपका? मैं कॉमर्स स्ट्रीम कर रही हूँ. जी, जैसा कि आज आपने इस तरीके से 95% आपने अचीव किया है, हमारे चैनल के माध्यम से हमारे देखने वालों को आप क्या संदेशा देना चाहोगे, खासतौर पर स्टूडेंट लोगों को? अपने आप पर भरोसा रखो जी, और अपने आप से सच रहो.
ठीक है, जिस तरीके से आज युवा सेना ने आप लोगों का और पूरे स्टूडेंट लोगों का सत्कार किया, आप पूरे युवा सेना को क्या संदेशा देना चाहोगे? थैंक यू। ठीक है, बहुत बहुत धन्यवाद आप लोगों को। मैडम, आज 10वीं और 12वीं के बच्चों के जिस तरीके से यहाँ पर हिम्मत अफजाई की गई है, यहाँ पर अशफाक चौधरी और यहाँ पर जो हमारे साथ में प्रसाद करसुड़े सर, इन्होंने मिलकर ये जो और प्रसाद वाद सर भी यहाँ पर उपस्थित हुए, क्या कहेंगे इन बच्चों की कामयाबी? 10वीं और 12वीं में पास हुए पहले सभी बच्चों का मैं बहुत बहुत अभिनंदन करूँगी, क्योंकि 10वीं और 12वीं एक पड़ाव रहता है कि तुमको लाइफ में आगे क्या करना है। आप अपनी अलग अलग फैकल्टी चूज कर सकते हैं, और हमारे यहाँ पे जो विभाग क्रमांक 17 है वहाँ पे अशफाक जी है, प्रसाद करसुले जी, प्रसाद वाघ, पूरी युवा सेना टीम और हमारी महिला आघाड़ी पुरुष पदाधिकारी, उनके थ्रू जो 10वीं 12वीं में बच्चे पास हुए, हम लोग ने कोई परसेंटेज कट ऑफ नहीं रखा है। जो बच्चे पास हुए उनको प्रोत्साहन दिए कि आप आगे जाके और पढ़िए और हमारे विभाग का नाम रोशन कीजिए। धन्यवाद आपका हमारी टीम के साथ में बात करने। सर, आज जो 10वीं और 12वीं के बच्चों के लिए यहाँ पर जो उपस्थित हुए हैं उनका सत्कार किया गया, क्या कहेंगे? आज यहाँ पे थाने विधान शहर के उपाध्यक्ष, युवा सेना के उपाध्यक्ष और हमारे उप विभाग प्रमुख अशफाक चौधरी और प्रसाद करसुड़े, उन दोनों ने मिला के युवा सेना के जो 10वीं 12वीं के विद्यार्थी है, उन्होंने अच्छे मार्क्स लेके यहाँ पे उत्तीर्ण हो गए, उनका सत्कार ने आयोजित किया है। और मैं यही बोलना चाहूँगा कि आगे 10वीं और 12वीं के आगे जो कुछ करना है वो उनका एडमिशन के और कुछ भी रहेगा तो हम शिवसेना की तरफ से उनको बहुत गाइडेंस करेंगे और उनका एडमिशन करने की कोशिश करेंगे। उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। धन्यवाद सर। सबसे पहले आपका नाम? जय महाराष्ट्र। मेरा नाम प्रसाद पूजा गणेश वाघ है। मैं युवा सेना ठाणे शहर समन्वयक हूँ। तो हमारे युवा सेना के कार्याध्यक्ष पूर्वेश भाई सरनाइक और हमारे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब, इनसे मार्गदर्शन लेके हम लोग ने ये कार्यक्रम रखा हुआ है। अशफाक भाई और प्रसाद करसुड़े जी, जो हमारी युवा सेना कोर कमेटी टीम है ठाणे सिटी की, उन्होंने ये प्रोग्राम रखा है ताकि जो 10th और 12th में जो सब लोग अभी पास हुए उनको एक प्रोत्साहन मिले, और उसके आगे ये सिर्फ आज का कार्यक्रम नहीं है, उसके आगे उनको जो 10वीं 12वीं में एडमिशन के लिए, मतलब 10वीं के लिए 11वीं 12वीं आ गया या फिर फर्स्ट ईयर में जो एडमिशन प्रोसेस होता है उसमें हेल्प होने के लिए हम लोग ने एक रखा है कि आप यहाँ पे आइए। आज उनका सत्कार भी किया गया और उनको आगे का मार्गदर्शन भी दिया गया है। तो आगे जो ये बच्चों के लिए जो भी इनको प्रॉब्लम्स, अगर किसी एडमिशन को लेकर दिक्कत आएगी तो युवा सेना क्या युवा सेना, हम तीनों इन्हें पूरा युवा सेना टीम है हमारा जो ठाणे का, आप किसको भी आके आप अप्रोच कर सकते हो। पूरे ठाणे में पूर्वेश भाई ने हम लोग को और ये दिया हुआ है कि आप सबको हेल्प कीजिए। बहुत धन्यवाद आपका हमारी टीम। साथ में युवा नेता जो प्रसाद करसुड़े सर है, जो यहाँ के कोऑर्डिनेटर है, क्या कहेंगे सर आज की इस उपस्थिति को देखते हैं? जो 10वीं 12वीं के जो स्टूडेंट पास हुए हैं उनका आज सत्कार समारंभ रखा है। पूर्वेश भाई सरनाई, राहुल दादा लोंडे, इनके मार्गदर्शन के नीचे ये आज प्रोग्राम आयोजित किया है। स्टूडेंट को जो कॉलेज में प्रॉब्लम्स है या एडमिशन में जो प्रॉब्लम्स होती है या कुछ भी इंटरनल कुछ प्रॉब्लम रहेगी तो हम युवा सेना के माध्यम से उनके प्रॉब्लम सॉल्व किए जाएंगे। बहुत बहुत धन्यवाद आपका हमारी टीम ठाणे देशज के साथ बात करने के लिए। तो दर्शकों, ये युवा सेना के जो जिस तरीके से यहाँ पर शिवसेना एकनाथ जी शिंदे गट के ये जितने भी युवा सेना जिन्होंने 10वीं और 12वीं के जो बच्चे यहाँ पर इम्तिहानात में जो पास हुए, किस तरीके से उनका सत्कार किया गया और ठाणे शहर के अंदर एक जानकारी 10वीं और 12वीं के जो यहाँ के जो स्टूडेंट है उनको किस तरीके से यहाँ पर उनको सम्मानित भी किया गया। और यहाँ पर सेना के अधिकारी, पदाधिकारी और यहाँ के देखेंगे महिला जो यहाँ की नगर सेविका, माजी नगर सेविका भी यहाँ उपस्थित हुई थी और जिन्होंने इस तरीके से इस प्रोग्राम में इन्होंने एक भाग लिया और बच्चों का हिम्मत अफजाई के लिए उनका सपोर्टिंग समर्थन किया। इसी तरीके से हमारी तमाम अपडेट्स को देखने के लिए आप हमें लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें। ये थी ठाणे देशज मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट। आवाज़ आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।